नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे उर्फ नाना यांची कन्या स्वर्गीय मयुरी कावळे हिची जयंती समाज उपयोगी कार्यक्रमाने संपन्न करण्यात आली। मयुरीचे गेल्या 2 वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते। पहिल्या वर्षश्राद्धाला हरिभक्त परायण आरती महाराज भुजबळ नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले होते। 9 डिसेंबर रोजी मयुरीचा वाढदिवस असतो। दरवर्षी केक कापून वाढदिवस साजरा केला जातो। मात्र आज समाज उपयोगी कार्यक्रम करून जयंती साजरी करण्याची दुर्दैवी वेळ कावळे परिवार व मित्रपरिवार यांच्यावर आली आहे। ईश्वर सत्तेपुढे कोणाचा काहीच इलाज नसतो, अशा पद्धतीने कावळे परिवार यांनी मयुरीचे दुःख पचवून समाजामध्ये मयुरीची आठवण कायम राहावी यासाठी जयंतीला समाज उपयोगी कार्यक्रम राबवले आहेत। अनाथ आश्रमांमध्ये अनाथांना अन्नदान करण्यात आले। उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या पेशंट व बाळंतीण महिला भगिनींना सफरचंद, केळी अशा फळांचे वाटप करून लहान मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले। यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बापूराव ओव्हाळ व त्यांचा डॉक्टर कर्मचारी स्टाफ उपस्थित होता। महादेव कावळे परिवारासह मित्रपरिवार, नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रुग्णांच्या हातामध्ये सफरचंद आणि केळी दिल्यानंतर उपस्थित असलेली लहान मुले, ज्यांनी कधी सफरचंद पाहिला नाही अशा मुलांच्या चेहऱ्यावर गोल फळ पाहून आनंद होतो। तोच आनंद मयुरीच्या जयंतीनिमित्त सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच खरा मयुरीच्या आत्म्याला शांती देणारा ठरत होता। अनाथ आश्रमात अनाथांना अन्नदान, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपाबरोबर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। सध्या थंडीचे दिवस असल्याने गरजवंतांना ब्लँकेटचे देखील वाटप करण्यात आले। मयुरी आजारी असताना महादेव कावळे परिवार यांनी अथक परिश्रम केले, पाण्यासारखा पैसा खर्च केला, परंतु नाईलाज झाला। मयुरीचा आजारच असा होता जो लाखांमध्ये एखाद्या व्यक्तीला होतो आणि तोच आजार मयुरीच्या वाट्याला आला होता। मयुरीचा आजार रक्ताशी निगडीत असल्याने कावळे परिवार यांनी रक्तपेढीमधून 11 रक्ताच्या बाटल्या मोफत गरजवंतांना वाटल्या आहेत। उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटपाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक नेते, कार्यकर्ते व महादेव कावळे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी जीवाभावाचा मित्र असणारे डॉक्टर निलेश ननवरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत असताना अनेकांचे डोळे पाणावले होते। आजपर्यंत मयुरीचा वाढदिवस साजरा केला, आज जयंती करण्याची दुर्दैवी वेळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आली आहे, असे सांगत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, अकलूज शहराचे अध्यक्ष महादेवजी कावळे यांच्या कन्या काही 2 वर्षापूर्वी त्यांचं एक मोठ्या आजारानं निधन झालं होतं, जो की तो आजार पाकिस्तानच्या एका मोठ्या नेत्याला झाला होता असं माझ्या वाचण्यात होतं। त्यानंतर ते आमच्या दिदीला झाला आणि एक वडील आपला मुलीचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे केक कापून घरी करतच होता, परंतु 2 वर्षापूर्वी देवाचा गाला झाला आणि दिदी आमच्यातून सोडून गेलेली। खरं तर गेल्या वर्षी 1 वर्ष झालं तिथं आम्ही वर्षश्राद्धाच्या रूपाने एक मोठं कीर्तन ठेवून तिथं वर्षश्राद्ध आम्ही केलं, परंतु आज तिचा जन्मदिवस। मला सकाळी अध्यक्षांचा फोन आला की आज दिदीचा वाढदिवस आहे, तर एकदम डोळ्यातून पाणी आलं की जे आम्ही केक कापून वाढदिवस करणारा वाढदिवस तो आज सगळ्यांना गोळा करून फळं वाटप करायचा दिवस आला। अत्यंत मनाला दुःख झालं आणि अध्यक्षांनी लगेचच ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करून आज आम्ही तिच्या जयंतीनिमित्त आज रुग्णांना फळं वाटप असो किंवा ज्याच्यामुळं तिचा निधन झालं, ज्या रोगामुळं असा ॲनिमिया रोग जो रक्तात असतो, रक्ताच्या दोषामुळं तो ॲनिमिया रोग होतो, त्यामुळं रक्ताचं महत्त्व ओळखून आज महादेव कावळेंनी 11 रक्ताच्या बाटल्या आज दान करायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच आज आपण रक्त 11 बाटल्याचं रक्त दान केलेलंच आहे। परंतु जिल्हा ग्रामीण रुग्णालयात आपण फळं वाटपाचा ह्या ठिकाणी कार्यक्रम करत आहे। या कार्यक्रमाला या हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित आहेत, बाकी सगळे पदाधिकारी, नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आत्ता या ठिकाणी आम्ही ते सर्व रुग्णांना फळं वाटप आणि त्याचा अशा प्रकारे दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे। खरं तर ते आमच्या जरी नसली तरी ह्या रूपानं दरवर्षी आम्ही त्याला आठवण करून
तिचा दरवर्षी आम्ही असा कार्यक्रम वाढदिवसच म्हणून साजरा करू एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो.